त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 24 मे 2024 शुक्रवार, वैशाख मास कृष्ण पक्ष प्रतिपदा, अनुराधा नक्षत्र, शिवयोग आणि बालवकर्ण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, आज आपल्याला विशेष आपल्या ज्येष्ठांची वरिष्ठांची मर्जी संपादन करणे किंवा मर्जीत राहणे खूप गरजेचे आहे, अन्यथा त्यांच्या रोषामुळे आपल्याला नुकसान होऊ शकते। वृषभ राशी, आज कामाची जबाबदारी आपल्याला जास्त पडू शकते आणि कामाची जबाबदारी जास्त पडल्यामुळे कदाचित आपल्याला चिडचिडपणा होऊ शकतो, संयमाने कामे करा। मिथुन राशी, आज जुन्या मित्रमैत्रिणींची भेट होईल, त्यांच्याबरोबर आपण वेळ घालवाल, त्यामुळे आपण आनंदी व समाधानी असाल। कर्क राशी, आज अचानकपणे आपल्याला गोडधोड खायला मिळू शकते, म्हणजे आपण विचारच केला नव्हता अशा ठिकाणी समारंभामध्ये आपल्याला अचानक जाण्याचे योग जुळून येतील। शाही गोष्टी आपल्या बरोबर घडतील, शाही गोष्टींचा आस्वाद घेता येईल। सिंह राशी, आज आपली आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांशी भेट होईल, आध्यात्मिक व्यक्तींची भेट झाल्यामुळे आपल्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये वृद्धी होईल। कन्या राशी, विवाह इच्छुकांचे विवाह प्रस्ताव आज मान्य होतील, विवाहात येणाऱ्या अडचणी सुद्धा आज दूर होतील। तुळ राशी, कार्यक्षेत्रात आपले विरोधक जरी वाढले तरी सुद्धा कामात अडचण निर्माण होणार नाही, आपण विरोधकांवर मात कराल। वृश्चिक राशी, जोडीदाराशी अविश्वासाने वागल्यामुळे किंवा वादविवाद घालण्यामुळे कदाचित आपले नाते आज संकटात येऊ शकते। धनुराशी, राजकारणात काम करणाऱ्या व्यक्तींना आज नवी जबाबदारी स्वीकारावी लागू शकते किंवा नवीन पद बहाल होऊ शकते। मकर राशी, मनातील एखादी इच्छा जी पूर्ण होत नव्हती ती आज पूर्ण होईल किंवा अशा गोष्टींना चालना मिळेल, आत्मिक समाधान मिळेल। कुंभ राशी, घरातील वाढत्या खर्चामुळे कदाचित कुटुंबामध्ये वादविवाद होऊ शकतो, खर्चाचा आढावा घ्या व आर्थिक नियोजन करा। मीन राशी, आज एखाद्याची जर आपल्याला मदत घ्यावी लागली किंवा एखाद्याची मदत करावी लागली तर निस्वार्थीपणाने करा, नक्कीच आपले काम पूर्ण होईल व आपल्याला कामात यश मिळेल। आजचा दिवस 12 राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।